नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय आपल्या गाडीला घेऊन बीडमध्ये. आज थोडीशी आपल्याला शॉपिंग करायची आहे. वैयक्तिक माझी गाडीबद्दल तर आपण इथं घेऊ शकणार नाही, गाडीला आपल्याला इथं काही मिळणार पण नाही आहे. जे काय मिळतं आपल्या गाडीचं ते पुण्यालाच. त्यासाठी वैयक्तिक माझी शॉपिंग करायला आपण जातो आहे बीड शहरामध्ये. नाही का, आता ते त्यांना वाटलं व्हिडिओ चालू आहे म्हणून थांबले ते. ठीक आहे, असो. कर हरी मग हाईच रायडर आपण तर, मग विषयच नाही ना. हां हो चालतंय. तर अजूनपासून तर एक गाडी घेतल्याच्या नंतर जी आता फिलिंग आहे ती तर बाप रे बाप, नादखुळा विषय आताचा तर माझा. म्हणजे काय म्हणजे मी दोन शब्दात सांगूच शकणार नाही आहे, एवढा माझा आनंद आहे. आणि एवढं भारी वाटतं मला वैयक्तिक माझ्या मनातून, जेव्हा मला लोक म्हणतात किंवा तू तुझं स्वप्न पूर्ण केलं ते पण स्वतः जीवावर, किंवा बा तू जे काही करतोयस ते स्वतः जीवावर करतोयस, असं जे काही समजा मला म्हणतात माझे मित्र, कंपनी, माझे नातेवाईक, एवढा आनंद वाटतो ना मला. हा 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 आपलातून खरंच. आणि थँक्यू सो मच, जेवढे पण मला सपोर्ट करतायत, जेवढे पण मला माझे व्हिडिओ बघतायत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या लोकांचं. आणि असंच प्रेम राहू द्या माझ्यावरती, असू द्या तुमचं प्रेम. ही गाडी चालवणं म्हणजे ना चक्क असं हत्तीवर बसून आहे ना रस्त्यावर फिरण्यासारखं काम आहे बघा. हां, विशेष अशी एवढी हाईट वाढली या गाडीची एकदम परफेक्टमध्ये. जी रेग्युलर मी माझी शाईन चालवतो त्यालासुद्धा आता ॲक्च्युली मी 2 दिवस आहे ना ही गाडी चालवली, आणि त्याच्यानंतर एक दिवस मी माझी शाईन चालवली गाडी. आणि गावी आल्यानंतर आहे ना माझ्या पप्पाकडे TVS स्टार सिटी 100 आहे, ओल्डवाली. तर ती चालवली मी. मला ना डायरेक्ट असं वाटत होतं मी जमिनीवरती बसून चालतोय पुढं. एवढी खतरनाक फिलिंग होती माझी. म्हणजे वाटत होतं मला असं वेगळंच खतरनाक विषय होता त्यावेळेस माझा. आणि ही चालवल्यानंतर जे वाटतंय ना मनामध्ये, बाबा खरंच भावा, तू तुझं स्वप्न पूर्ण केलंस आणि तू खरंच जिंकलास. तू या दुनियामधला असा एक माणूस झालास की स्वतः जीवावर स्वतःच्या कष्टानं तू बरंच काही करू शकतोस, आणि ते मी साध्य केलं आहे. अरे यार, हा फोन पण ना, गाडी घेतल्यापासून मी एक वेगळ्या दुनियात जगतोय, एक वेगळीच दुनियात जगतोय खरंच. कितीतरी शहरात राहिलो ना आपण, कितीतरी मोठ्या हायटेक शहरात राहू बाबा, आपल्याला AC रूम राहू, AC हॉल राहू, AC रूम्स, AC हॉल्समध्ये आपण जरी डेली काम केलं, किती जरी आपण तिथं चढत राहिलं, पण जी मजा खेड्यात राहण्यात आहे ना ती माझ्या शहरात नाही आहेच खरंच. असं आपण कितीतरी दिवसानंतर जेव्हा आपण बाबा शहरामध्ये काम करतो आणि खूप दिवसानंतर, खूप महिन्यानंतर आपण आपल्या गावाकडे येतो, त्यावेळेस जी गावाकडचं वातावरण जी वाटतं ना शरीराला असं भाऊक, अरे बापरे काय म्हणजे गावाकडलं वातावरण राहते. अशा म्हशी, गाय, बैल वगैरे, हा 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 काय म्हणजे खरंच हे सगळं शहरात बघायला मिळतं, पण दुसऱ्यांचं आपलं कुठं मिळतं बघायचं. आणि जी शहरातली हवा राहते प्रदूषण, पूर्णपणे प्रदूषण रहित राहते, त्याला काहीच नाही. इथं गावाकडं पूर्णपणे नॅचरल सगळ्या गोष्टी, खायला असो या फिर हवेचा असो, या सगळ्या गोष्टी असो, पूर्णपणे आपल्याला नॅचरल पद्धतीने मिळतं आहे. थोडक्यात म्हणजे कसं आहे माहिती आहे का, गावाकडलं वातावरण म्हणजे खरंच लाजवाब, एकदम हो खतरनाक विषय. फक्त असा एक विषय होतो कधी कधी रस्त्याने गाडी चालवत असताना, की बाबा असं कोणाच तरी शेळ्या, कुत्रं, मांजरं, गाय, बैल आडव्या येतात अचानकच गाडीला, त्याच्यापासून एक सावध राहावं लागतं त्या गोष्टीपासून. हां, नाहीतर मग काम पोचीच व्हायचं काम विषय. एकदा जर कोणता जर आडवा गेला प्राणी तर बस हातपाय मोडून घ्यायचं काम इथं. इथं पडला म्हटलं की मुकला, मग संपला. एक तर हात तर मोडन, पाय तर मोडन, आता माणूस तरी मरण, बस. हो, म्हणलोच मी तर लगेच आलं बघा, मलाच आडवा आली, मलाच येते का येते. अरे बाई का असं करायला लागली तू, जा बाई तिकडं रस्त्याच्या बाजूला जा. मला आडवं येऊन काय होणार आहे, मी पडणार रे, तुला लागणार, येऊच नको ना पण. हो 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 बाबा.
बाबूराव अख्खा पिकअपच घेऊन आला यावेळेस आडवा आपल्याला तर की म्हणजे जे काही माझा व्हॉइस क्लिअर आहे हे करणं व्हायना गेले त्यासाठी मी अबे यार चुकतो का समोरच चालेल चल सोडीशे थोपू दे त्यांना. आपण आवाजाचा बोलत होतो तर माझा जो आवाज आहे तो क्लिअर करण्यासाठी मी प्रयत्न करतोय पण होत नाही आहे. मला जर कोणी मदत केली तर खूप चांगलं होईल. माझा आवाज क्लिअर गाडीवरती जे काही रेकॉर्ड आहे व्हॉइस रेकॉर्ड यस क्लिअर होण्यासाठी. अरे बापरे. हां आपण आता बीड शहरामध्ये पोचलोत. ओके सम्राट चौक. काय जुने दिवस होते राव माझे. काय फिरायचं मस्तपैकी राव मी तर सायकलवरती इकडून तिकडं तिकडून तिकडं. आणि आज डायरेक्ट मी माझी ड्रीम बाईक घेऊन इथं फिरतोय म्हणजे काय आनंद आहे राव वेगळाच. खतरनाक विषय. नाथखोळा विषय नाथखोळा काही म्हणा पण काम 25 लेवल. कुठं म्हणतात ते शाहूनगर पिसे ते सारिकाताईच्या दुकानापासून दुसरीकडे रोड होतो का तिथं. हां तिकडल्या बाजू मधच्या बाजूला का हा मध्ये तिकडं ना. हा दुकान कुठे आहे हा बोलून आलो ना. हॅलो किती गाडी मला कुठे जेवायला गेलं तर काम अरे काय की भारी दिसली. अरे उचला ना विराव. दोघ जणांनी गाडी पाडली घेतल्या अहो इंजन किती 350 सीसी. मग गाडी बुलेट पेक्षा जास्त वाटू. बुलेटपेक्षा पण जास्त होत आणि बुलेटचं कसं आहे हाईट कमी असल्यामुळे आपल्याला थोडी जरा लवकर कंट्रोल होत नाही लवकर. मामा आहो इथं. अरे वेटेड होते हेच मी का बियर पियर का आपलं साहित्य हा ना बॉक्स वेटेड गाडी दी. नाही लय भारी गाडी प्राइस किती ऑन रोड 3. हाईट जास्त आहे ना. नाही हाईट बिन वेटेड आहे तुमचे पाय पुरत नाहीत बिलकुल पाय पुरत नाहीत तुमचे. ॲव्हरेज तुम्ही जर राईड आणत असाल तर तुम्हाला 2 गोष्टी सांगतो अगोदरच. RPM लो ठेवू नका. दुसरी गोष्ट वळवताना आहे ना गाडी समोरचं टर्न लांब लागते आणि समोरचं ब्रेक अजिबात वापरू नका. समोरचं ब्रेक वापरलं गाडी पडली कंट्रोल होणार नाही लवकर. तुमचे पाय पुरत नाही. मग उतरती ना गाडीले. एक्सपिरियन्स भारी गाडी. दुसरा गेलो 60-65 गाडी चालवली किती वाटते बरं. गाडी अजून पण वाटते काय रस्ता झाला गाडी रस्ता
भारी रस्ता होता ना एका टायमाला कसला भारी रस्ता होता ज्यावेळेस मी सायकल घेऊन पळायचं याच्यावरती हां हो आलो 2 मिनिटात आलो हो आलो उद्या आता बघतो मी नाही तर कोणाला सांगतो ते लोक आणायला कारण मला तर वेळ मिळणार नाही म्हणजे यायला एवढ्याला दुसरं काही काम असलं तरी येईल नाही त्यासोबत तुम्ही कुठं चालतात पण तरी आतापर्यंत मी जाऊन आलोय मनाली लेह लडाख हिमाचल प्रदेश हा ते लडाखला लय जातील लोक लडाखला तेच म्हणलं लेह लडाखला हां राईट परफेक्ट इंस्टाग्रामला पण आहे यूट्यूबला पण आहे म्हणजे आवड म्हणून ही म्हणायचं मी जॉब करत करत हे पण सांभाळतो आपले आवड निवड सगळ्यात जॉब तुम्हाला कसं काय माहिती अरे मी तुम्हाला म्हणजे अच्छा गाडी नंबर अरे वा थँक्यू गाडीची किंमत बघायची अच्छा ओके गाडीची किंमत बघायची यार ते आरटी ऑफिस असं आहे का हां त्याच्यावरच लेह लडाख झालं की त्याला नाही नाही हिच्यावर नाही जुन्या गाडीवर केले आपलं शाईन गाडीवरती शाईनवर शाईनवर टाकून जायचं चालू आम्ही 3 जण होतो नाही गंधर्व रायडर ग्रुपमध्ये जायचे ग्रुपमधलाच खेळ आहे मध्ये त्यांच्या दांड्याचे होते असले अरे आपला खूप वेळ गेला यार बीडमध्ये माझा ना त्या मायला म्हणलं थोडं लवकर होईल पण लवकर म्हणता म्हणता किती वाजले 8:30 बापरे खूप वेळ गेला यार छोट्या कामासाठी मला पण असं जे काही काम केलं आहे मी अब्बाब्बाब्बाब्बा खतरनाक एक काकाने काम करून दिलं आहे म्हणजे एक्सपिरियन्स ओनली नो म्हणजे त्यांच्याकडं इंजिनिअरिंगची डिग्री नाही ना काय नाही ना पण मला खूप काम आवडलं काकांचं खास म्हणजे खूप खतरनाक 1 नंबर विषय होता त्यांचा काम करण्याचा पद्धत हो लयच खतरनाक फिनिशिंग दिली त्यांनी आपल्या कामाला ते काय काम केलं ते आत्ता तर नाही दिसणार पण जेव्हा मी लावेल ना त्यावेळेस एक ब्लॉग त्याचा स्पेशल ब्लॉग असणार आहे स्पेशल ब्लॉग असणार त्याचा स्पेशल एकदम चिटकवताना त्याचा स्पेशल ब्लॉग राहील नाही का आता हे कोणी बाबा एवढं लाईटिंग बिटिंग अरे बाबा गाडी आहे का काय आहे हां असं कुठं असतं आहे का चकमक 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 अरे बाबा तू सिटीमध्ये चालवतो आहे गाडी हायवेला नाही की तुला असं एवढं बम 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 करीत चला असं जाऊ दे आपल्याला काय करायचं आता कसं माहिती आहे का अशा लोकांमुळं तर नाही का आता आपलं तर काम झालं आहे पण आपल्या फॅमिलीचं राहिलं आता शॉपिंग केली सगळं झालं आता आपल्याला घेऊन जायचं आपल्या गाडीवरती लगेच बांधून घेऊन जाणार आहे लय अवघड आता ते बांधायचं ते करायचं तर आता ते बांधून घेऊ नाही की नाही हां बीडकरांनो आला आपला चौक सम्राट चौक माहिती आहे का हो 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 हां दुकान आहे चालू मला वाटलं का गेलं दुकान बंद करून अवघड झालं असतं परत मग माझं विषय खोल झाला असता एकदम चिम्मा माफी कार्यक्रम ओके आता नाही का अजून आपण ते लावलेलं नाही आहे चिम्मा माफी आपल्या बॉक्ससाठी एक सरप्राईज आहे नाही का आपण ते लवकरच लावणार आहेत